काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यसभेचा मुद्दा गाजताना पाहायला मिळत आहे. सध्या एकमत होताना पाहायला मिळत नाहीये. काय सांगणार? नाही नाही, असं काही नाही. अजून काही आमच्यामध्ये मतभेद नाही. आम्ही एकत्रच एक समन्वय साधून एकमेकांशी बोलूनच सगळ्या गोष्टी ठरवणार आहे. आणि काही लोक असे ह्यासाठी ठपलेलेच आहेत की ह्यांच्यामध्ये वितुष्ट कसं निर्माण होईल आणि ह्याच्यावर चर्चा कशा होतील, तर काही नाहीये. सगळं आलबेल चालू आहे. साधारणतः आता पाहायला गेलं तर एकंदरीत 7 जागा या महाराष्ट्रातल्या साठी निवडणुकीच्या केंद्र सेनेत. मात्र यातील साधारणतः पाहायला गेलं तर एक जागा ही महाविकास आघाडीकडे आहे. मात्र ती जागा शिवसेना आग्रही आहे त्या जागेवरती. शिवसेना म्हणत आहे की रोटेशन मध्ये जर पुढच्या वेळेला संजय राऊतांची जागा काँग्रेससाठी सोडायला लागली, ती आम्ही कशी सोडू? नाही तर बघू, ते अजून काही आमची चर्चा तशी झालेली नाहीये. ते त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. त्याच्यावर आम्ही नक्कीच चर्चा करू. सगळे महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते सगळे एकत्र बसतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील. साधारणतः 2 बैठका विधान भवनामध्ये पार पडल्या. आदित्य ठाकरे अनुपस्थित होते. काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ सुद्धा दाखल झाले होते. काय सांगणार? नाही, त्याच्यावर ते वेगळी चर्चा होती. ते राज्यसभेच्या किंवा ह्याच्यासाठी नव्हती. तर ते आता जे आपल्याला इथे आंदोलनं वगैरे घ्यायची आहेत किंवा ज्या काही पुढे आमची स्ट्रॅटेजी ठरणार त्याच्यासाठी चर्चा होती. आणि त्यामुळे सुद्धा काही नव्हते. ते शिवसेनेचे बरेच नेते उपस्थित होते. मोठे ज्येष्ठ नेते होते. सिनियर लोक तिथे उपस्थित होते. त्यामुळे काही प्रश्न नाही. साधारणतः पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशन पार पडलं. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. विरोधकांचा तितका आवाज पायऱ्यांवरती पाहायला मिळत नाही असं सत्ताधारी म्हणत आहे. मुद्दे ठेवले नाहीत असं. सत्ताधाऱ्यांना आम्ही किती मुद्दे मांडतो त्याचं उत्तर देता येत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही अवाक्षरही काढत नाही आणि नंतर काहीतरी उगाच बोलायचं म्हणून हातूरमधून तुम्ही बोलता आहात. आमचं तुम्ही बघताय, आम्ही ते आंदोलन वारंवार घेतोय, सातत्याने काम चालू आहे आणि त्याच्याबद्दल काही नाही. त्यांच्याकडे उत्तर नाही असं माझं म्हणणं आहे. त्यांच्याकडे त्यांना ह्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. त्यांना एका विशिष्ट लोकांसाठी काम करायचंय. बाकी ह्या जनतेसाठी काहीही करायचं नाही. महाराष्ट्रासाठी काहीही त्यांनी बजेट केलेलं नाही आणि काही ह्याच्या पुढेही करणार नाही. फक्त ते कागदी घोडे नाचवण्याचं काम करतायत आणि ते सगळ्या जनतेला माहिती आहे. जास्त कर्ज महाराष्ट्रावरती आहे. पुरवणी मागण्या सुद्धा मोठ्या प्रमाणात मागवण्यात आल्या. काय सांगणार? पुरवणी मानणारच हे सरकार आहे. तुम्ही एवढा बजेट, तुमच्याकडे कर्जाचा डोंगर झालेला आहे. तुमचं काही व्यवस्थापन नाही. कारण हा जो निधी आहे तो लोकांपेक्षा कंत्राटदारावर, उद्योगपतीवर जास्त प्रमाणात खर्च झाल्यामुळे जे काम व्हायला पाहिजे, जो विकासाचा मुद्दा जे आहे तो बाजूला राहतो आणि बाकीच्याच कामासाठी तुम्ही पैसे देताय. आणि त्यामुळे हे चुकीचं तुमचं गणित कधीच बसणार नाहीये आणि आपला महाराष्ट्र हा दिवसेंदिवस खालीच जाणार हे नक्कीच आहे. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.